हा सकाळचे कार्यक्रम हे नेहमीच खूप म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे, प्युरिटी असते त्याला एक, आणि त्या प्युरिटीसाठी मला तिथे नेहमी आय फील लाईक कमिंग देअर. इतकी इतकी छान शायरी मराठीतल्या कविता म्हणा किंवा उर्दूमधले शायर्स आणि ह्या लोकांनी इतकी छान रचना करून ठेवलेल्या आहेत. त्या नुसत्या रिसाईट केल्या तरी खूप बरं वाटतं. शेवटचं गुगलवर काय सर्च केलं होतं तुम्ही? सांगू नाही शकत. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ सकाळ सन्मान पुरस्कार 2025 आणि अभिजात मराठी हा विषय किंवा ही थीम लाईनवर या सन्मान सोहळ्याची म्हणजे धुरा जी आहे ती पुढे जाताना बघायला माहिती, आणि विविध मान्यवर मंडळी असतील, त्यांचे परफॉर्मन्स असतील, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सर. आणि दरवर्षी तुम्ही सकाळच्या विविध पुरस्कार सोहळ्यात आवर्जून हजेरी लावतात. आजची काय भावना व्यक्त करायची वाटते? आजचा तर मला वाटतं खरा मोठा दिवस आहे, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आपल्या गव्हर्नमेंटनी, आणि ही खरोखरच एक खूप छान मोठी गोष्ट आहे सगळ्या मराठी बांधवांसाठी आणि लोकांसाठी. त्यातून सकाळ हा साजरा करतो आहे महोत्सव, आणि मला वाटतं बऱ्याचशा विविध फील्ड्स मधल्या लोकांना अवॉर्ड्स देण्यात येत आहेत याच निमित्ताने. हा सकाळचे कार्यक्रम हे नेहमीच खूप म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे, प्युरिटी असते त्याला एक, आणि त्या प्युरिटीसाठी मला तिथे नेहमी आय फील लाईक कमिंग देअर. कारण एक तर नावच सकाळ आहे, त्यामुळे सगळंच अगदी छान आणि फ्रेश असतं. आणि मोर दॅन दॅट इट्स ऑलवेज सगळे आपलेच आहेत ते. सो इट फील्स नाईस टू बी हिअर, आणि देयर इज अ लॉट ऑफ प्युरिटी. आय एन्जॉय कमिंग फॉर द सकाळ कार्यक्रम. या अवॉर्डसाठी जे काही तुमचं आउटफिट आहे ते पण एकदम डॅशिंग वाटतं. सॉरी, आय डोंट नो, मी असाच आलो. पण आवडलं असेल तर आय एम थँकफुल टू. थँक्यू सो मच. क्विक तुम्हाला काही वेगळे कोकी प्रश्न विचारणार आहे, कारण हेच एक निमित्त असतं जेव्हा आम्ही काहीतरी वेगळं आणखीन विचारू शकतो तुम्हाला. तर तुमचं सिक्रेट टॅलेंट आम्हाला जाणून घ्यायचं आहे, अभिनय आणि या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त आम्हाला माहिती नाही. म्हणजे मला आवडते, मी स्वतःची नाही करत, पण मला रिसाईट करायला खूप आवडते, आणि इन्सिडेंटली दॅट इज माय पॅशन ऑल्सो इन अ वे. आणि मला इतकी इतकी छान शायरी मराठीतल्या कविता म्हणा किंवा उर्दूमधले शायर्स आणि ह्या लोकांनी इतकी छान रचना करून ठेवलेल्या आहेत. त्या नुसत्या रिसाईट केल्या तरी खूप बरं वाटतं, आणि इट्स अ जॉयफुल टाइम फॉर मी. म्हणजे माझ्या फ्री टाइम मध्ये मी टिपिकली हे रेकॉर्ड करत असतो. सोशल मीडियावर पण ते आम्ही कधी कधी येत असतं. पण आजचं ते तुमचं आउटफिट आहे या अवॉर्ड सोहळ्यासाठी, ते एक्सप्रेशन मधनं तुम्ही कसं सांग, तुम्हाला एक्सप्रेस? अच्छा, मला जाणवलंच नाही की माझ्या आउटफिटला सुद्धा काहीतरी म्हटलं जाईल, पण या आय थिंक व्हॉट वुड यू से? तू काय म्हणशील? कॅज्युअल गो टू. सो दॅट्स इट. आय मीन दॅट्स अ कॅज्युअल लुक. ओके, नेक्स्ट इज शेवटचं गुगलवर काय सर्च केलं होतं तुम्ही? सांगू नाही शकत. कदाचित नाही, मजा करत होतो. पण मी आत्ता गुगलवर आत्ताच सर्च करत होतो की पद्मभूषण किती कलाकारांना मिळालेलं आहे, किंवा आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये मराठी कलावंतांना किंवा दिग्दर्शकांना किंवा या टॅलेंटला किती पद्मभूषण ह्या पदवीने त्यांना हे गेलेलं आहे. तर फार कमी आहेत तसे लोक, आणि माझे काका राजदत्त, आता त्यांना याच वर्षी पद्मभूषण देण्यात आलं. सो पण हां, म्हणजे आय फील समथिंग हॅज टू बी डन, कारण हे जे सगळे एवढे मोठे मान्यवर आहेत ज्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे चित्रपटसृष्टीसाठी, आणि त्यांना या मानाने गौरवलेलं पण आहे. तर काही जणांना कदाचित आर्थिक जरुरी असतात, गरजा असतात. मला वाटतं पद्मभूषण झाल्यानंतर काहीतरी त्यांना गव्हर्नमेंट तर्फे अवॉर्ड तर दिलंच जातं, पैसे तर दिलेच जातात, परंतु दरमहा काहीतरी देण्यात आलं तर कदाचित सगळ्यांना ते हवंसं वाटेल. कदाचित इट्स जस्ट समथिंग दॅट केम टू माय माइंड, सो आय एम जस्ट स्पीकिंग इट आउट. पण तुम्हाला आतापर्यंत विविध चाहत्यांकडनं कधी स्वाक्षरीसाठी येतात, कधी सेल्फीसाठी येतात, आतापर्यंत मिळालं वियर्ड गिफ्ट चाहत्याकडनं? वियर्ड म्हणजे वियर्ड असं झालं की एक, आता मी काय कोणाच्या हाईटवर काय बोलत नाही, पण शी वॉज अ स्मॉल टायनी गर्ल, आणि ती आली धावत मला म्हणाली, तुम्ही ना असे ताडासारखे उंच का झालात, मला आता तुमच्यापर्यंत पोचताच येत नाहीये, तेव्हा मी काय करू?
म्हटलं मी खाली येतो तुझ्यासाठी. सो इट वॉज फनी. बट प्रेम असतं आणि ते प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. पण या निमित्तानं या अशा काही मेमरीज ज्या आहेत त्या समोर आलेल्या. खूप खूप शुभेच्छा सर, तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एन्जॉय करा आजचं सगळं. थँक्यू.